माझे नाव माझ्या शाळेचे काय बनवलंयस बाळा तू? हात लावून सांग. मोठ्याने सांग. ऑटोमॅटिक डस्टबिन. ओके. हां, ऑपरेटिंग कर. ओके. ओपन होतं तिथं समोर एक गेलं की. छान. व्हेरी गुड. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडवली. प्रकल्पाचे नाव आहे तापमान आणि आर्द्रता मापक यंत्र. तापमान आणि आर्द्रता मापक यंत्र. आर्द्रता मापक यंत्र. ओके. कसं काम करतं हे? हे हात लाव. बॅटरी आहे. हे DHT 11. हे सेन्सर आणि हे स्क्रीन आहे. ओके. त्याचा उपयोग पोली हाऊसमधील तापमान आणि बाष्प मोजते. ओके. व्हेरी गुड. ओके. काय हे? हां, रोबोट बनवलेला आहेस. ओके. कसा बनवला आहेस? मोटर आणली होती, बॅटरीला वायर लावून जोडली. ओके. छान. नमस्कार, माझे नाव रिया दीपक गिलगुडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे आणि आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आमच्या शाळेचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर. आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे 3 भाग आहे. पहिला भाग अर्थक्वेक, दुसरा भाग फायर सेन्सर, तिसरा भाग सॉइल मॉइश्चर टेस्ट. आता हे कसे काम करतात? जसं की समजा आता भूकंप येणार आहे, तर आपण कसं भूकंप आपल्याला माहिती नाही कधी येणार, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. समजा भूकंप आला तर हा खालचा नट जर ह्या वायरला टच झाला तर असं समजतं की भूकंप आला आहे. आणि आता आपण जाऊ दुसऱ्याकडे. म्हणजेच कसं, आता समजा मोठ्या मोठ्या घरामध्ये आग लागते किंवा हॉस्पिटलमध्ये आग लागते, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. जसे की आता हे किट आहे, कुणाकडे फोन नाही फायर ब्रिगेडला फोन करायला, म्हणून आम्ही हे बनवलं आहे. आता जर ह्या किटला जर आगीचे हे लागले तर फायर ब्रिगेडला कळतं. जसं की समजा ह्याच्यासमोर आग आली आहे की ही लाईट ऑफ अट्रॅक्ट होते आणि बजरला सांगते की फायर ब्रिगेडला सांग. आणि हे आहे सॉइल मॉइश्चर किट. समजा जर आपल्याला माहिती जर मोठ्यात मोठी सुनामी येत असेल तर कसं कळेल, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. कारण आता ग्लासमध्ये फुल पाणी आहे म्हणजे सुनामी आली आहे असं दिसतंय. जर आपण हे ग्लासमधून काढलं तर असं कळतं की सुनामी नाही आहे. जर हे परत ग्लासमध्ये गेलं म्हणजे सुनामी आली आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव प्रशांत पाटील. मी आता 8वी मध्ये शिकतो आणि माझ्या प्रकल्पाचे नाव आहे मॅक्स लेवल मोटर ॲक्टिवेटर. तर यामध्ये मी एक मॉइश्चर सेन्सर, रिले मॉड्यूल, ब्रेडबोर्ड आणि जम्पर बार्स आणि बॅटरी वापरल्यात आणि एक वॉटर मोटर. जेव्हा सेन्सरला पाणी लागतं तेव्हा पाणी आपोआप ह्यामध्ये जाऊन पडतं. त्यामुळे जे वाया जाणारे पाणी त्या आपण साठवण करू शकतो आणि जेव्हा आपल्याला परत टाकी भरायची असते तेव्हा यातलेच पाणी आपण टाकीत भरू शकतो. यामुळे पाण्याची जास्तीत जास्त बचत होऊ शकते आणि आपल्या भविष्यात आणि आपल्या पुढच्या पिढीस कुठलाही धोका येणार नाही. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तालुका बोर्ड जिल्हा परिषद. मी बनवलेल्या आपण त्याप्रमाणे ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि ती हवा पेशीद्वारे रक्तगटामध्ये घेतो. ती कार्बन डायऑक्साईड तो बाहेर नमस्कार, बोरे डिव्हिजन सोसायटीचे आपली माध्यमिक आपली काय बनवलंय? आज आपल्यासमोर जो प्रयोग घेऊन आले त्या प्रयोगाचं नाव कचरा व्यवस्थापन.
आपण याच्यामध्ये असे दाखवले आहे की आपण एखाद्या ठिकाणी कचरा टाकतो, त्या कचऱ्याचा विल्हेवाट सुद्धा लागत नाही, तो पेटवल्या त्याच्यातून प्रदूषण सुद्धा होतं. तर आपण त्या ठिकाणी कचरा जाळला, असे शेजारी जे सोलर प्लेट लावले, त्या सोलर प्लेटमध्ये इथे आपण एक LED लावलेली आहे. त्या LED मध्ये आपल्याला लाईट भेटलेली असेल, आपण याच्यामध्ये शक्यतो बॅटरीसुद्धा लावू शकतो आणि त्या बॅटरीमुळे ती ऊर्जा सेवसुद्धा करू शकतो. याचा वापर आपण अनेक ठिकाणी करू शकतो, जसे की कचरा ज्या ठिकाणी आपण टाकतो त्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो आणि त्याच्यातच म्हणजे आपण आपल्या घरात सुद्धा याचा वापर करू शकतो. चालू करून दाखव. तर तुम्हाला त्याचं प्रत्यक्ष दाखवतो. आग जशी वाढत जाईल तशी तुम्हाला LED लाईट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. LED लाईट लागते. ओके ओके. तर फॅनचा यूज काय? याच्यातून जो धूर निघणार आहे तो लवकर बाहेर पडण्यासाठी आपण या ठिकाणी फॅन लावलेला आहे. ओके ओके गुड व्हेरी गुड. My name is Siddharth Sawai. I am from Ahmedabad, India. My project name is bridge falling detector. When bridge falls, this sensor gets on. This bridge is falls, then sensor gets on and both side of the bridge there is red light and alarm arch and barricades shut down. ओके. नमस्कार, माझे नाव जय सर. मी राजमुद्रा विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून इयत्ता 7वी. मी येथे एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ऑटोमॅटिक वेट लॉजिक. जेन्युअनली आपले जे रोड जे खराब होतात त्याचं मुख्य कारण आहे त्यावरनं खूप लोड जातो, त्यामुळे ते रोड खराब होत असतात. तर तेच टाळण्यासाठी मी एक इथे प्रोजेक्ट केलेला आहे. 2 युनिट अजून केलेले आहेत, 120 ग्रॅम 150 ग्रॅम. आता ही गाडी आहे ती 120 ग्रॅमपेक्षा कमी आहे, त्यामुळे ती इथनं सहज पास होईल. पण ही गाडी जर वेट जास्त आहे, वेट 150 ग्रॅमपेक्षा भरपूर आहे, तर त्यामुळं आता ती इथनं जाऊ नाही शकणार. इथनं गेली तर इथे लाईट लागते आणि त्यानंतर हे बंद होतं, त्यामुळे ती गाडी जाऊच शकणार नाही. मग तिला आपल्याला परत रिव्हर्स येते. ओके गुड. नमस्ते, आवाज माझं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केवडे. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे बॉटल सफाई यंत्र. इथं मी एक बॉटल घेतलेली आहे. इथं हे आहे बॅटरी, ह्याने ब्रशने आपण हे साफ करू शकतो बॉटल. आणि इथं हे आहे, तिकडं बटन बंद केलेलं आहे. ओके चालू करा. हां कमा. अशा प्रकारे आपण ही बॉटल अशी साफ करू शकतो. आणि आपल्याला जर काही वाटलंच पाणी घाण झालं तर आपण इकडं होल आहे, त्या होलच्या साह्याने आपण पाणी बाहेर काढू शकतो आणि ह्याच्यामध्ये परत जास्त पाणी भरू शकतो. आणि आपल्याला जर का मोठ्या बॉटल्सला साफ करायचे असेल तर आपण हा ब्रश यूज करू शकतो. आता ऑफिसमध्ये शाळेमध्ये असे 4 आहेत, त्या 4 साफ करण्यासाठी आपण अशा प्रकारचे ब्रश वापरू शकतो. हा हे आपण आपल्या घरामध्ये, शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये सुद्धा हे नेऊ शकतो. मुलांना हे मुलांचा वेळ सुद्धा वाचतो आणि इथे आपण पटकस बॉटल घालून हे साफ करू शकतो. पटकन. दाखव. याचा एक लॉस आहे की काय कंपन्या दूर डायरेक्ट हवेमध्ये सोडतात. तसं होऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट आहे. आणि दूर हवेत सोडल्याने आपल्याला पोल्युशन होते व श्वासाचे त्रास होतात. आणि काय होतं, आता ही कंपनी आहे आपली, या कंपनीमधून दूर त्या कंटेनरमध्ये येतो. त्या कंटेनरमध्ये कापूस कापसावरून कार्बन ॲब्झॉर्ब होऊन क्लिअर बाहेर निघत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उतरवलीतून बोलतोय. आम्ही दोघं अथर्व शिवतरे आणि मी अण्णा भोगले हा नावाचा प्रोजेक्ट बनवला आहे. आमचे मार्गदर्शक आहेत. हे आहे हरितग्राम प्रोजेक्ट. याच्यात इथं असं आपल्या इथं भोरमध्ये बिबट्या भरपूर आलेले आहेत. त्याच्यामुळं शेती खराब होऊ नये हा प्रोजेक्ट आहे. याला हात लावला शॉक बसतो थोडा आणि बजर वाजतो. पण आत्ता ते सेन्सर खराब आहे त्याच्यामुळे इथनं असं कोणतंच झालं ना थोडंसं जरी असं बजर वाजणार आहे. आणि तो बजर वाजल्यानंतर तसे हे पळून जाणार प्राणी आणि आपण घरातनं लगेच बाहेर येऊ. याच्यानंतर इथं ही सगळं बॅटरी ऑपरेटेड आहे त्याच्यामुळं शेतात बॅटरी ठेवणं शक्य नाही. इथं आपण सोलर पॉवर केलेला आहे त्याच्याने. आणि याच्यानंतर घरात आपल्या सोलर लाईट आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याची बचत होते. आणि इथं एक मोशन कॅमेरा लावल्यावर हे होतं. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे चुंबकाचे गुणधर्म. ओके. चुंबकाचे गुणधर्म. चुंबक आहे ना दाखवा ना ते तयार ऑपरेट कर. चुंबक आहे ना हां. चुंबक आहे ना नॉर्थ आणि साऊथ या दिशेला आहे ना स्थिर राहतो. जर आहे ना नॉर्थ आणि साऊथ हे लोक एकमेकांना चिटकते. जर साऊथ तर साऊथ आलं ना एकमेकांना टाकतात आणि नॉर्थ तर नॉर्थ आलं तर एकमेकांना टाकतात. तसंच आमच्याकडे दुसरं पण आहे आमच्याकडे प्रिटिक आहे. जर एक हॉटेल आहे त्यामुळे आम्ही काळी पेटी घेतली ती पेटून टाकली तिला झाकण लावले. झाकण लावल्यानंतर तिला असं आम्ही दाबल्यानंतर असं दूर आलं ना तो दूर आहे ना आपल्या शरीराला हानिकारक असते. दूर आहे काळीपेटीमध्ये आहे ना कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड असते म्हणून आहे ना शरीराला काळीपेटी हानिकारक आहे. नमस्कार, माझं नाव आर्या सचिन शिंदे. माझ्या शाळेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले प्रशाला शिंदेवाडी रोड. माझ्या प्रोजेक्टचे नाव कार्बन ऑब्झर्वर म्हणजे कार्बन शुद्धीकरण. ही आहे फॅक्टरी. यामध्ये मी धूर लावला आहे म्हणजे त्याचा जो धूर असतो तो शुद्ध होऊन बाहेर येतो. यामध्ये आहे फिल्टर. यामध्ये तो धूर जातो आणि मग तो इथून शुद्ध होऊन बाहेर येतो. गुड. माझे नाव हृदया अनिल बिरामने. मी आता 7वी शिकते. प्रोजेक्ट. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे माती परीक्षण. ह्या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला मातीचं परीक्षण करून दाखवणार आहे. मातीचे आपण PS पेपरनी टेस्ट करणार आहोत. चला. हां. जर PS पेपरचा कलर 1 ते 6 दरम्यान आला तर ती माती ॲसिडिक असते. जर PS7 आला तर ती माती न्यूट्रल असते. आणि PS7 हा पाण्याचा असतो आणि 8 ते 14 हा pH अल्कलाईन मातीचा असतो. ओके. तर आपण लाल मातीचा pH आता बघणार आहोत. लाल मातीचा pH हा 5 आहे. आता आपण काळ्या मातीचा pH बघणार आहोत. ह्या मातीचा pH 5 ते 6 दरम्यान असतो. ओके. आमचं नाव इंद्रजित विठ्ठल प्रधान. रुद्र लक्ष्मण डवळे. ही गेली. हां. इयत्ता 4थी शाळा चित्रपट प्राथमिक विद्यामंदिर भोर. हां. आम्ही कंपनीमध्ये जे बॉयलर असतात त्याच्यामधून जो धूर निघतो त्या धुरामध्ये कार्बन, धुळीचे कण, केमिकलचा वास हा जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. तर ते आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा प्रयोग बनवतो. ओके. आम्ही इथे एक फिल्टरची एक लेअर लावली आहे जी त्या धुळीच्या कणांना बाजूला काढेल. तिथे ॲक्टिव्हेटेड कार्बनची एक लेअर लावली आहे जे केमिकलची वास बाजूला काढण्यासाठी. ओके.
येत नाही त्यानेही आपला प्रोजेक्ट तिथं मांडलेला आहे. आपण बघूयात काय प्रोजेक्ट आहे. यस बघा त्या विद्यार्थ्याला स्वतः ऐकता आणि बोलता येत नाही. जर कुणी काही बोलत असेल तर ते जाणावं समजावं यासाठी त्याने केलेलं आहे. ज्यावेळेस मी इथं बोलतोय त्यावेळेस हातात एक व्हायब्रेशन येतं आहे आणि त्या व्हायब्रेशनमुळे मला कळतं की माझ्या हाताजवळ कोणतरी बोललं. आपण बघूयात एका दुसरं कोणीतरी बोलून. दीदी बोलून बघ. यस ज्यावेळेस ती हॅलो म्हणते त्यावेळेस माझ्या हाताला व्हायब्रेशन येतं आहे. अतिशय छान उपक्रम आहे. छान प्रोजेक्ट आहे. व्हेरी गुड. विद्यार्थ्याचं नाव आहे श्रीधर अमित साबळे. मार्गदर्शक शिक्षक शेडगे ज्ञानेश्वर रघुनाथ. शाळा आहे राजा रघुनाथराव विद्यालय ज्युनियर कॉलेज बोर. ओके थँक्यू. माझं नाव आहे समर्थ विश्वास गोडके. विद्याप्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम भोर या शाळेत शिकतो. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट डस्टबिन. म्हणजे माझ्या प्रोजेक्टचं काम फक्त एवढंच आहे की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करतो. आणि सुका कचरा या सेन्सरने डिटेक्ट करून हे सेन्सर डिटेक्ट करतो आणि सुका कचरा आहे तो सुक्या कचऱ्यात टाकतो. ओके आता हा आहे ओला कचरा. ओला कचरा हा परत हे डिटेक्ट करतो आणि ओके पडतो. म्हणजे डिटेक्ट करून कचरा हे होतं. तो प्रोग्राम बनवला आहे तू. ओके कोड दे. यस 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 नाईस. शाळा विद्याप्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल. नाव परत एकदा सांग तुझं. समर्जी सुहास घोडके. व्हेरी गुड. माझं नाव संस्कार लक्ष्मण कुंभारे. मी ह्याच कॉलेजमध्ये श्री शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेज नसला मी स्पेसिफिकली एअरक्राफ्टचं 3D मॉड्यूल केलेलं आहे. हे आपल्या वॉटर प्रेशरनं रिलीज होऊन वरती जातं. एक रेग्युलर प्रोग्राम दाखवतो मी तुम्हाला. यस बायोगॅस ऑफ प्लांट. आता हा आहे त्याचा इलेक्ट्रिकमधून आपण वेस्ट मटेरियल कावडं गाय म्हशीचं शेण हे त्यातून टाकायचं. टाकल्यानंतर ते डायजेस्टरमध्ये येतं. डायजेस्टरमध्ये ते कुजलं जातं आणि कुजल्यानंतर त्याची स्लरी त्या डब्यात येते बाहेर. स्लरी बाहेर की त्या स्लरीचा आपण शेतात खतासाठी वापर करू शकतो. आणि ह्या डायजेस्टरमध्ये जो मिथेन गॅस तयार होतो तो ह्या पाईपलाईनमधून ट्यूबमध्ये गॅस स्टोरेज होतो आणि स्टोरेज झालेला गॅस इकडं बर्नरमध्ये येतो आणि तो गॅस पेटला जातो. ओके गुड. स्टोरेज दोन्ही याच्यात होतं आहे का? ओके छान. शाळेचं नाव राजा रघुनाथराव विद्यालय. गुड. आता आपण बघू शकतो ह्या प्रोजेक्टमध्ये यूज केलेलं मटेरियल आहे ग्लास लॅब, ब्लॅक कलरचा कार्डशीट पेपर आणि म्हणजे बोर्ड वापरला आपण त्यामध्ये. ओके. तर ज्यावेळेस आहे ना सनलाईट आहे ना ह्याच्यावरती पडते त्यावेळेस आहे ना ही जी ग्लास लॅब आहे ना त्या सनलाईटमध्ये आलेले जे पार्टिकल्स आहेत ते ना ह्याच्यापासून अडवते. ते आत जाण्यापासून अडवते. आणि जो ब्लॅक कलरची शीट आहे ना ती हीट ॲब्झॉर्ब करते. हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळे ना आतमध्ये आहे ना वॉर्म टेम्परेचर होतं आहे आणि वॉर्म टेम्परेचर झाल्यामुळे ना हातमधले जे हे ठेवलं आहे ना आपण कांदा आणि बटाटा ठेवला आहे तर ते आहे ना सुकलं जातं आहे त्यामुळे. ओके. आणि व्हाईट कलर हे रिफ्लेक्ट करतो, ब्लॅक कलर हे ॲब्झॉर्ब करतो तेवढंच. थँक्यू. इथं एक बॉटल आहे आणि एक बारीकसा स्ट्रॉ आहे आणि ह्या मोटरमधनं पाणी वर येणार आहे पाईपमधनं. ते पाणी आल्यावर मग त्या स्ट्रॉमधनं इथल्या हळूहळू फिरल्यामुळे इकडनं वीज तयार होणार. काय प्रोजेक्टचं नाव बाळा? अपारंपरिक ऊर्जा स्रोत. ओके हां. हा सोलर आहे. या सोलरवरती हा फॅन चालतो आणि या इथून लाईट सुद्धा या सगळ्या चालू होतात. ओके. नमस्कार, माझे नाव तरुण मी शिलाई मशीनसाठी स्वयंचलित धागा भरण्यासाठी स्वयंचलित यंत्र बनवले आहे. या धागामुळे या मशीनमुळे ना आपला शिलाई मशीनसाठी अधिक वेळ मिळतो आणि या मशीनमुळे धागा समांतर भरतो आणि आपला मानसिक ताण कमी होतो. ओके. ओके बरं. या
आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पोर्टेबल सिंचन प्रणाली बनवली आहे. ही आपण ग्रामीण भागातल्या लोकांची शेतं एक इकडं आणि एक तिकडं लांब लांब असतात, त्यामुळे आपण ही प्रणाली कुठं पण वाहून नेऊ शकतो. ओके. चला तर मी तुम्हाला दाखवतो. हां. ओके. ओके. ठिबक सिंचनने पाणी येतंय. ओके. आपण एकदा ह्याला हवा मारली ना की हे पाणी उंचावर पण चढवता येतं आपण. हवेच्या दाबाचा वापर करताय का तुम्ही? हा. ओके. हां. बघू. उंचावर धरून. येते. मार रे हवा. ओके. आलंय पाणी. गुड. उंचावर धरलेलं आहे मी. ओके. एवढ्या हाईटला धरूनही पाणी तिथून पडतंय. व्हेरी गुड. बर. छान. पाणी पूर्ण जास्त पाहिजे. नमस्कार, माझे नाव श्रेया आणि माझ्या शाळेचे नाव क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय रावळी आणि ही माझी मैत्रीण देवयानी. हां. ही माझी मैत्रीण देवयानी विठ्ठल फडे. आम्ही दोघींनी मिळून हा कोर्स केलेला आहे. हा मी यासाठी केलेला आहे की आपण आता सतत बघत असतो की शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी मोठमोठे नाले असतात आणि त्यामुळे त्यामध्ये कचरा साठत असतो, म्हणजे अन्न कचरा, घन कचरा यांसारखे अनेक कचरा पाण्यासोबत वाहत असतात आणि त्यामुळे कधी कधी नाले फुटतात आणि त्यामुळे रोगराई किंवा डासांची पैदास सांडपाण्यामुळे होत असते आणि यातून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरतात. हे टाळण्यासाठी जर आपण स्वयंचलित नाला स्वच्छता प्रणालीचा उपयोग केला तर आपण हे टाळू शकतो आणि शासन हे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांवरही चालू शकते आणि यातून शासनाचा खर्चही वाचू शकतो आणि स्वच्छता शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची पाऊल आहे. ऑपरेट करूया. हां. चालू आहे का? जर आपण असं ह्याच्यात कचरा गेला तर आपण हा कचरा असा तो बाहेर काढू शकतो. ओके. हा असा कचरा असं बाहेर आपण काढू शकतो. हो, यात जातो. व्हेरी गुड. गुड इव्हनिंग. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळूर. मी आहे वेदांती सागर ओझा. मी आहे सचिन सतीश बोंडवे. आम्ही मनोरंजक गणितीय मॉडेलिंग हा विषय निवडून मॅथ्स पार्क बनवलेला आहे. चला मी आता तुम्हाला मॅथ्स पार्कमध्ये घेऊन जाते. सर्वप्रथम आम्ही इथे बनवले आहे 3D सेटचं मेरू ग्राउंड, ज्यामध्ये आहे कोन, ट्रायंग्युलर प्रिझम, क्युबॉइड, क्यूब, स्फिअर आणि सिलेंडर असे आम्ही अनेक शेप बनवलेले आहेत. आम्ही तुम्हाला वर्किंग पण सुद्धा करून दाखवतो. आणि हे आहे टाइप्स ऑफ अँगल, जे आम्हाला दाखवत आहे. अँगल्स, ज्यामध्ये राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑप्टिक्स अँगल आहे. आणि ही आहे डिव्हिजिलिटी टेस्टची ट्रेड, जी तुम्हाला शिकवत आहे डिव्हिजिलिटी टेस्ट. ओके. हे आहे एक असं खेळ आहे ज्यामध्ये आहे टाइप्स ऑफ ट्रायंगल आणि अँगलवरून ट्रायंगलचे 3 प्रकार पडतात व साईडवरून ट्रायंगलचे 3 प्रकार पडतात. राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल. त्रिकोणाच्या अँगलवरून 3 प्रकार पडतात आणि त्रिकोणाचे साईडवरून 3 प्रकार पडतात. स्केली ट्रायंगल, इसोसेलेस ट्रायंगल आणि इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि हे आहे सिसो, जो तुम्हाला इंटिजर्सचं कंपॅरिझन करून दाखवतो. मी घेतले आहे -3. मी घेत आहे +2. आता इंटिजरच्या हिशोबाने +2 -3 पेक्षा मोठा आहे म्हणून तो खाली जाणार. आणि हे आहे ही तुम्हाला दाखवत आहे, हा जो का तुम्हाला दाखवत आहे नंबर लाईन ऑपोजिट
पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर्स. आणि ही आहे टाईप्स ऑफ लाईनची स्लाईड ज्याच्यामध्ये आहे पॉईंट, लाईन सेगमेंट, रे, पॅरलल लाईन अशी तुम्हाला लाईन दाखवित आहे. त्यासोबत ते आहे पार्ट्स ऑफ सर्कल ज्यामध्ये रेडियस, डायमीटर, कॉर्ड हे दाखवित आहे. हे कंपाऊंडला सुद्धा टेबल, स्क्वेअर आणि क्यूब दाखवत आहे. हे मॅथ्सकडे गणिताच्या शिक्षणाबद्दल माहिती देत आहे. आणि लागत तर तुम्हाला हे मॅथ्स पार्कमध्ये खूप उपयोग पडेल. थँक्यू. ओके, व्हेरी गुड. हां, नमस्कार, माझं नाव सौरभ कुकडे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे. माझे नाव मयूर सुरेंद्र कांबळे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे. आमच्या सरांचं नाव नेकळजी सर. आम्ही शासनासाठी आंदोलन आहे तिथे आम्ही पशुपालन, शेणखत निर्मिती, गांडूळ निर्मिती, अजून सेंद्रिय शेती विकास निर्मिती. ह्याच्यातली जी बॅटरी चार्ज केली होती ह्याच्यात टाकली, पण चार्जिंग संपले म्हणून आता परत लावायची. ते चार्जिंग होऊन अशी पुढं विचारणार सौरून. आणि ग्रास आहे, हे ग्रास कटर आहे, हे जरा चार्ज. ओके, व्हेरी गुड. नमस्कार, माझं नाव सौरभ जसवंतकर आणि हा माझा मित्र अखिलेश दामदार. मी श्री काशीनाथ राऊतवाड माध्यमिक विद्यालयातून शिकत आहे. काय आणि आपल्या प्रयोगाचं नाव आहे पाणी पुनर्वापर व जलसिंचनाचा स्मार्ट प्रणाली. आपल्याला जर कुठं बाहेर गावी जायचं असलं तर पाणी आपली झाडं मर जातात. पाणी टाकलं तर 2-3 दिवस जातं. त्यामुळं त्याच्यावरती उपाय काढलेला आहे. वरती झाड माती टाकून त्या झाडं टाकलेले आहेत, त्याला बिळं पाडल्यात आणि खाली एक मोकळं लावलेलं आहे, बांध ठेवलेलं एक मोकळं. ही पाणी त्यातलं मुरलं की हे खाली जाणार आणि जवळ पण ही माती वाढेल तेव्हा हे सेन्सर लावलेले हे इकडं मशीनला पाठवणार आणि हे बजर वाजलं की ती मोटर चालू होणार. ती मोटर चालू झाली की परत ते वरती पाणी येणार आणि त्या झाडाला पाणी देणार. त्याच्यामुळं आपल्याला जर कुठं बाहेर जायचं असलं ना तर ते झाडाची बारीक राहणार नाही, झाडाची वाढ होत राहणार. प्रयोगाचे नाव आहे होम सिक्युरिटी. आणि काय होते चोरांचे व वन्य प्राण्यांचे आपल्यापासून संरक्षण मॉडेल तयार केले आहे. मॉडेलचे नाव आहे होम सिक्युरिटी. यात काय होतं इथले जर प्राणी आपल्या घरामध्ये आपल्याला मारण्यासाठी किंवा चोर करण्यासाठी येत असले तर त्यांना डिटेक्ट करून व्हायब्रेट करून आपल्याला एक सिग्नल येतो, त्याने माणूस हे होतो. ओके, व्हेरी गुड. सर ते रोबोट आपण बघूयात. हां, आधी ऑपरेट करूयात, आधी ऑपरेट करून दाखवूयात, मग बोलूयात आपण. ओके, रोबोट पुढं आला आहे. म्हणजे डोळे हां आता पाठीमागं पण जातोय. आता आम्ही रिवर्स घेणार आहे. ओके, ओके. हॅलो, काय नाव काय ठेवलं याचं? नाव संकेत ठेवलं आहे. संकेत. अरे वा, हाय संकेत. हां, डोळे मिचकवले, व्हेरी गुड. हां, बोला. आम्ही रोबोट बनवला. हा रोबोट असे काम करू शकतो की हा हॉटेलमध्ये वेटरचे काम करू शकतो. जर वृद्ध माणसांची जे काही माणसांचे गुडघे दुखत असतात त्यांना चालता येत नाही तर त्यांना चहा जेवण हा करू शकतो. धन्यवाद. ओके, बाय संकेत. ऑटोमॅटिक प्लांट वॉटरिंग सिस्टम. हां, सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे. ते ड्राय झाले की आपोआप जे पाणी आहे इथले वॉटर जिथे पाणी असेल त्या डब्यातले पाणी इथे डायरेक्ट नळीद्वारे इथे येईल. पहिलं या सॉइल मॉइश्चरचं सेन्सर इथे रिले मॉड्यूलला जाऊन उनूला जातो. नंतर या उनूला पॉवर सप्लाय संदीप जाधव. मी ना हा घरगुती इलेक्ट्रिक वायपर बनवला आहे. हे खास करून अपंग लोकांसाठी, ज्या लोकांना उठबस करता येत नाही ना त्या लोकांसाठी. आपण हे एका जागेवर बसूनच ना आपण ह्याच्यापासून ना काम करू शकतो, फरशी बसू शकतो, कचरा गोळा करू शकतो, परत जी धूळ असते ना ती साफ करू शकतो. आणि जी हे असते ना मोठ्या मोठ्या कंपनी, हॉस्पिटल ते त्यासाठी खूप उपयुक्त आहेत कारण की तिथं खूप फरशी बसायला लागते ना म्हणून. ओके, ऑपरेट करून दाखव. ओके, आपण पाणी टाकून चेक करूया. ओके, हां.
तर शिक्षकांची परीक्षा उद्या होती फक्त इथं मुलांचं जर प्रोजेक्ट असेल तर ते छान, व्हेरी गुड. हां बागकामाची साधन शेतीसाठी वापरतात वर्किंग खड्डा खांद्याच्या असं बघलं त्याच्यामध्ये लाख मासे आगोडी बनवलेला आहे. तर आगोडी बनवल्यानंतर त्यापासून जी रस्ता पण तयार झाला. प्लस आपल्याला ह्यामध्ये आता उपग्रहाची माहिती सांगत आहे. ध्रुवीय उपग्रह आणि निम्न उपग्रह. मी तर 2च उपग्रहांची माहिती सांगत आहे, का तर मी 3रा उपग्रह केला नाही. हा पृथ्वी उपग्रह हा पृथ्वीच्या बरोबर म्हणजे पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. तसेच या पृथ्वी उपग्रहाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वी उपग्रहाचे अंतर 35,780 किलोमीटर आहे. या उपग्रहाला पृथ्वीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. या उपग्रहाचा उपयोग येथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँटिनावर पडून अँटिनातून टॉवरमध्ये जाऊन टॉवरमधून आपल्याला नेटवर्क, मोबाईल नेटवर्क, कम्प्युटर, बिल्डिंग, शिप, हेलिकॉप्टर इत्यादी साधनांमध्ये होत असतो. आता हा आहे ध्रुवीय उपग्रह. ध्रुवीय उपग्रह हे उत्तर अख्ख्या पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी ह्या उपग्रहाचा उपयोग होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 700 ते 800 किलोमीटर उंचीवर हे उपग्रह फिरत असतात. एक फेरी पूर्ण करण्यासाठी या उपग्रहांना 2 ते 3 तास लागतात. आणि या उपग्रहांचा उपयोग सैनिक उपयोग, परत वेगवेगळ्या हवामान, विज्ञान, भूगोल. आगीपासून वीज निर्मिती होतो याची शुद्धीकरण ह्या प्रोजेक्टचं नाव आहे. तर ह्यामध्ये हा काय मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहे. तर इथं आपण आग जाळल्यानंतर जेव्हा इथं आग जाळणार तेव्हा त्यापासून जी हीट जनरेट झाल्यानंतर त्यापासून इलेक्ट्रिसिटी इथं बघू शकता तुम्ही, इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे. ती इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं प्लास्टिक टाकणार. प्लास्टिक टाकल्यानंतर त्याचा यूज काय आहे, ह्याच्यामध्ये आपण काय काय वापरलं आहे, सोलर पॅनल वापरले तर त्यापासून जी हीट येणार आहे ती हीट सोलर पॅनल ॲब्झॉर्ब करणार. त्यापासून ही इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. त्यापासून जो धूर निघणार आहे, आपण कचरा का जाळत नाही, कारण की त्यातून धूर निघतो. ओके. तो धूर निघू नये, धूर निघल्यानंतर तो शुद्ध कसा करता येईल याचा विचार केलेला आहे. तर ह्यामध्ये काय वापरलेलं आहे, इथं एक्झॉस्ट फॅन आहे. तो एक्झॉस्ट फॅन ह्याला ओढून घेणार. त्यातला धूर जो आहे बघा, तुम्ही बघू शकता वडत आहे तो आतमध्ये. एक्झॉस्ट फॅन सर्व करतात. आणि हे ज्या सप्लाय पाईप्स आहेत, सप्लाय पाईप्समध्ये ह्या इथं एअर फिल्टरमध्ये येणार. एअर फिल्टरमध्ये इथून हात लावून बघू शकता तुम्ही, थोडं इथून स्वच्छ धूर निघत आहे पाहिजे. इथून जर स्वच्छ धूर निघत आहे पाहिजे. तर हा आता इथं जे प्लास्टिक झालेलं आहे तर थोडंसं आता प्लास्टिक राहिलेलं आहे त्यामध्ये. तर आपण प्लास्टिकपासून आता या रोड बनवू शकतो. तर आता 1 टन कचरा वापरून आपण 500 ते 600 किलो वोल्ट इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. प्लस एक टन कचरा 500 टन सिमेंट, 300 टन खडी याचा यूज करू शकतो. याचा ही प्रोसेस आहे रस्ता बनवायची. तर हा रस्ता बनवून याचा उपयोग काय होणार आहे, तर हा रस्ता वॉटरप्रूफ असणार आहे. तर हा वॉटरप्रूफ असणार आहे. डांबरी रोड असतात त्यामध्ये खड्डे पडतात. ते खड्डे पडू नये म्हणून आपण हा वॉटरप्रूफ रोड असणार आहे. सिमेंट प्लास्टिकचा रोड. तर यामध्ये ह्यानंतर तिथून जो शुद्ध होऊन निघलेला आहे एअर, तर त्यामध्ये आपण एक कार्बन फिल्टर लावलेला आहे. तर ह्यामध्ये हे बघू शकता तुम्ही, हा कार्बन आहे. येस. हा कार्बन जो तयार झालेला आहे त्यामध्ये आपण ऑइल किंवा थोड्या प्रमाणात वॉटर मिक्स करणार आहे. एकदम थोड्या प्रमाणात, जास्त पडलं हळू. यापासून आपण ही
ही इंक तयार झालेली आहे बघा. ही इंक तयार झालेली आहे. ही इंक तयार झाल्यानंतर या इंकचा उपयोग आपण ड्रॉइंग करण्यासाठी करू शकतो.